हाय हॅलो हॅपी संडे। आज आपण बनवणार आहोत मस्त अशी एक छान कॉमन अशी ब्रेकफास्ट रेसिपी, ती म्हणजे गरमागरम कांदे पोहे। त्यासाठी मी इथे 2 वाटी एवढे पोहे घेतले होते। ते स्वच्छ धुवून आणि एक 10 मिनिटसाठी मी भिजवून घेतले होते। कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलं आणि तेलामध्ये काही शेंगदाणे मी छान तळून घेणार होते। तळून म्हणजे ते कुरकुरीत राहावेत यासाठी तळून त्याला मी बाजूला काढून ठेवणार होते। आणि हे बघा शेंगदाणे मस्त तळले गेले आहेत। आणि अगोदर तळून ह्यासाठी घ्यायचे की खाताना पोह्यांमध्ये शेंगदाणे छान कुरकुरीत लागतात। हे बघा पोह्यांमध्येच मी शेंगदाणे काढून घेतले आहेत। आता ह्या गरम झालेल्या तेलामध्ये मी मोहरी आणि जिरे टाकून घेणार आहे। मोहरी छान तडतडली की त्यानंतर मग त्यामध्ये आपण जिरे ॲड करायचे। हे बघा त्यासाठी मी ते कढीपत्ता, ही हिरवी मिरची मोठमोठ्या आकारात कट करून घेतली आहे, कोथिंबीर कट करून घेतली आणि हा बारीक कट करून घेतलेला कांदा। हे सगळं आपल्याला साहित्य कांदे पोहे करण्यासाठी हवं आहे। आता ह्या गरम तेलामध्ये मी सगळ्यात अगोदर मोहरी ॲड करणार आहे। मोहरी छान तडतडली की मग मी नंतर त्यामध्ये जिरे टाकून घेणार आहे। जिरेही छान फ्राय झाले की मग कढीपत्ता आणि हिरवी मिरची आपण ॲड करून घेणार आहोत। कढीपत्ता आणि हिरवी मिरची गरम तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायची, म्हणजे मिरचीचा कच्चेपण निघून जाईपर्यंत आपल्याला मिरची व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे। हे बघा आणि छान मिरची आणि कढीपत्ता फ्राय झाला की ह्यामध्ये आपण कांदा ॲड करणार आहोत। आणि कांदा आपण छान मीठ टाकून फ्राय करून घेणार आहोत। मीठ टाकून छान परतवून घ्यायचा, अगदी मस्त गुलाबी रंग येईपर्यंत कांदा परतवून घ्यायचा। हे बघा तेलामध्ये कांदा छान मीठ टाकून व्यवस्थित मी परतवून घेतला आहे। आणि कांद्याला छान गुलाबी रंग आला की मग त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत आपण भिजवून ठेवलेले पोहे। पण त्या अगोदर मी कांद्यामध्ये थोडीशी हळद ॲड करणार आहे। हळद अगदी प्रमाणातच ॲड करायची, कारण पोहे हे जरा लेमन येल्लो कलरचेच छान वाटतात। खूप डार्क कलरचे पोहे छान वाटत नाहीत, बघायला लेमन येल्लोच मस्त वाटतो। आणि हे बघा मी अगदी थोडीशी हळद ॲड केली। मी फक्त कांद्यामध्येच हळद ॲड करणार आहे, पोह्यांमध्ये हळद टाकणार नाही। तर हळद छान फ्राय झाली, तिचाही कच्चा वास निघून गेला की मग नंतर आपण भिजवून ठेवलेले पोहे ह्यामध्ये ॲड करणार आहोत। हे बघा आता मी यामध्ये पोहे ॲड करणार आहे, ज्यामध्ये आपण शेंगदाणे टाकून ठेवले आहेत। हे तळलेले शेंगदाणे आहेत। आणि मग पोहे ॲड केल्यानंतर कांद्यामध्ये ते व्यवस्थित परतवून घ्यायचे। आणि चवीनुसार पुन्हा पोह्यांमध्ये आपण मीठही ॲड करणार आहोत आणि हे सगळं एकदम छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं। बघा किती छान परतलं जात आहे आणि पोह्यांचा कलरही एकदम मस्त असा लेमन येल्लो असा येतो। टेस्टी तर होतातच, पण पोहे दिसायलाही खूपच छान दिसतात। हे बघा बारीक कट करून घेतलेली खूप सारी कोथिंबीर मी इथे ॲड केली आहे। कोथिंबीर आणि कढीपत्त्याने पोह्यांना खूपच छान फ्लेवर येतो। बघा आता छान हे पोहे आपण मस्त परतवून घेणार आहोत आणि पोहे छान परतले की हे खाण्यासाठी एकदम रेडी आहेत। कुणी लिंबू टाकून खातं, तर कुणाला दह्यासोबत पोहे आवडतात, कुणी खोबऱ्याचा किस यावर टाकून पोहे खातात। तर हे बघा पोहे असे झाकण ठेवून काही 1-2 मिनिटसाठीच फक्त वाफेवर होऊ द्यायचे आणि एक पोहे हे खाण्यासाठी एकदम रेडी होतात। तर ह्या प्रकारे पोहे करा, खूपच छान आणि टेस्टी बनतात पोहे। सर्वांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा। आपण सगळेच बनवत असतो पोहे, पण प्रत्येकाची पद्धत ही काही थोड्याफार प्रमाणात वेगळी असते। तर नक्की ह्या पद्धतीने पोहे बनवा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। छान छान खा, मस्त व्यायाम करा। थँक्यू सो मच, बाय बाय।